दरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जे काही घडतंय त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झालेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भामध्ये बऱ्यापैकी घडामोडी घडतायत। चंद्रपूर आणि गडचिरोलीतल्या काँग्रेसच्या 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीने अज्ञात स्थळी नेल्याची चर्चा सुरू झाली आहे। विजय वडेट्टीवार यांना यामुळे धक्का बसू शकतो। झाल्या प्रकारामुळे विजय वडेट्टीवार संतप्त झालेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप लावलाय। नगरसेवकांना 5 लाख रुपये देऊन पळवण्यात आलं असं विजय वडेट्टीवार म्हणतात। भाजपाचे 100हून अधिक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत असा उलटा दावाही त्यांनी केला आहे। जे नगरसेवक गेले ते पक्षाचा व्हीप झुंगारून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल ना, ते आम्ही करू ना। आणि 6 वर्षासाठी ते पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र नसणार। आम्ही व्हीप जारी करू आणि व्हीपला जारी केल्यानंतर व्हीप लावल्यानंतर दिल्यानंतर योग्य ती कारवाई होईल ना। आमचा उमेदवार अद्याप ठरलेला नव्हता। काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे। 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? ही 100 कोटीची निवडणूक आहे।